तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण होणार। टनेलमुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल। इंधन वाचल शिंदेंकडून या संदर्भातला विश्वास व्यक्त। पुण्याच्या भोरमधील रिंग रोड संदर्भात शिवगंगा खोऱ्यातील नागरिक आक्रमक झाले। शिवापूर कुसगाव राजगड या रस्त्यावरील प्रस्तावित पुलाची रुंदी 18 मीटर करण्याची मागणी। देशातील सर्वात 15 उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान 45.3 अंशांवरती, वर्ध्यामध्ये काल 45.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। वर्धा या ठिकाणी तापमानाचा पारा 45.5 अंशांवरती, वाढत्या तापमानाचा बाजारपेठेवरती देखील झाला परिणाम। व्यावसायिकांना फटका, नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला। तापमानाचा पारा 42 अंशांवर, शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट, नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असं प्रशासनाचं आवाहन। नाशिकच्या निफाडमध्ये तापमान 42 अंश पार, उष्णतेमुळे लासलगावमधील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत। लासलगाव यासह निफाड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांसमोर मोठं संकट निर्माण। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला। एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागरिक त्रस्त। उष्णता वाढली त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट। अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट, तर आज दुपारच्या वेळेस तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे। काल अकोल्याने 45.6 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आणि देशातील सर्वात जास्त तापमानाचा विक्रम नोंदवला गेला। भंडाऱ्यातील गुवारी टोला पिट्टेसूर ग्रामस्थ पाणी टंचाईनं हैराण। प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात महिलांचे पाण्यासाठी वणवळ, तातडीने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43.3 अंशांवर, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट। परभणीमध्ये उष्माघाताचा बळी, नाशिकहून परभणीमध्ये भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असल्याचं चित्र। तापमानाचा पारा 44 अंशांवर, उकाडा वाढला, नागरिकही हैराण। गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं हवामान विभागाचं आवाहन। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक। 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध, त्यामुळे महापालिकेने ही माहिती दिली। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचाही अंदाज वर्तवला गेला। जळगावमध्ये गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरामध्ये वाढ झाली, त्यामुळे पशुपालक संकटात। 5,000 रुपये शेकडा मिळणारा चारा आता 7,000 रुपयांवर। रायगड जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवरती, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून हे आवाहन। जालन्यातील रांजण गावामध्ये जलजीवन मिशनच्या पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचं काम अपूर्ण। पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्यानं गावकऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन। इगतपुरीमधील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली। अनेक धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणीसाठा। मुंबईला देखील पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरीमधील वैतरणा धरणात 49% इतका पाणीसाठा। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावामध्ये आता भीषण पाणी टंचाई। गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण। नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्याचा आरोप। करमाळ्यातील जेऊर या ठिकाणी आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक। प्रशासनानं योग्य नियोजन केल्यास नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही, आमदार नारायण पाटील यांचं हे स्पष्ट मत। राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता। फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करण्याची किसान सभेची मागणी, तर प्रवीण परदेशी समितीचा अहवाल चर्चेसाठी खुला करावा, किसान सभेचे डॉ. अजित नवले यांचीही मागणी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची देखील मागणी। सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा हा इशारा। शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहत आहे, शेट्टींचा आरोप। भंडाऱ्यामध्ये तपासणीमध्ये त्रुटी आढळल्या, त्यामुळे 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित। 10 जणांना सक्त ताकीद। खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची ही कारवाई। जिल्ह्यातील 197 खत विक्रेत्यांची करण्यात आलेली तपासणी। परभणीमध्ये पीक विम्याची तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप। शेतकऱ्यांनी हेक्टरीत 2400 रुपये विमा भरला, प्रत्यक्षात 1050 पर्यंतच मदत मिळाल्याचा प्रकार। सरकारनं हेक्टरी 17,500 मदतीची घोषणा करून भरलेले पैसे देखील दिले नाही असा आरोप। महापूरमध्ये उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत नाही। खरडून गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळेना। महापूरमध्ये वाहून गेलेले बंधारे देखील अद्याप नादुरुस्त। अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेली जमीन शेतकऱ्यानं सोडून दिली आहे, दुरुस्तीला पैसे नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। अतिवृष्टीमध्ये तलाव फुटला, त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात दगडगोट्याचा खच। भूम तालुक्यातील साबळेवाडी या ठिकाणची ही घटना समोर। जळगावच्या रामदेववाडी या ठिकाणी काढणीला आलेला मका पिकाला आग लागली। 5 ते 6 एकरवरील मका जळून खाक झाला। आगीमुळे शेतकऱ्याचं 4 ते 8 लाखांचं मोठं नुकसानही झालं।
अवकाळीच्या भीतीने भंडाऱ्यामध्ये मका मळणीला वेग, शेतकऱ्यांची लगबग वाढली. हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा दिला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. काढण्यास तयार झालेले पीक खराब होण्याची देखील भीती. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे कल वाढला. यंदा तब्बल 8,000हून अधिक शेतकऱ्यांची शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर सुरू केला असल्याची माहिती. जमिनीची सुपीकता सुधारत असून उत्पादन खर्चातही मोठी घट झाली. आखाती देशांमधील युद्धामुळे ठप्प झालेली केळी निर्यात पुन्हा सुरू. चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. भंडाऱ्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार. धान खरेदीची मर्यादा न वाढवल्यानं शेतकरी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं प्रकरण. धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांचा संगमनेर या ठिकाणी निषेध. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत फोटोला जोडे मारत दहनही केलं. नागपूरमध्ये संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्रीच्या निषेधार्थ आंदोलन. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत बागेश्वर बाबाचा निषेध करण्यात आला. बदलापूरमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळी तुडवले. भोंदूबाबा म्हणत स्कायवॉकच्या पायऱ्यांवरती लावले पोस्टर. बागेश्वर बाबाचा कडेलोट करण्याची मागणी. बागेश्वर बाबानं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं. जळगावच्या चाळीसगावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. गायकवाड आणि बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन. गायकवाड आणि बागेश्वर बाबांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला शेणाच्या पाण्यानं आंघोळ घालत भविष्यात तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला. बागेश्वर बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी घाला. बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत काँग्रेसचं अमरावतीमध्ये आंदोलन. सरकारकडून बाबांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. जळगावच्या चाळीसगावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी. नंदुरबारमधल्या चर्चच्या अवैध बांधकामाविरोधात आदिवासी संस्कृती रक्षक संघटना आक्रमक झाल्या. नवापूरमधील 116 ग्रामपंचायतींमध्ये अवैध चर्च बांधकाम थांबवण्याची मागणी. पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गावरती पुरंदरमध्ये काँग्रेसचं टोलमाफीसाठी आंदोलन. पुरंदरमधील भूमिपुत्रांना टोलमाफी देण्याची काँग्रेसची मागणी. जेजुरीजवळ होत असलेल्या टोलनाक्यावरती टोल वसुली न करण्याची देखील मागणी. जळगावच्या चाळीसगावात 27 धोकादायक उघड्या विहिरींमुळे अपघाताचा धोका वाढला. अनेक विहिरी पाण्यानं भरलेल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. विहिरींना संरक्षक भिंत किंवा जाळी बसवण्याची केली जाते मागणी. धाराशिवच्या परंडामध्ये कुंभेजा शिवारामध्ये सशस्त्र दरोडा. माजी सैनिकाच्या घरावरती दरोडा. दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिकावर पुण्यात उपचार सुरू. परंड्यात माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी 24 तासांमध्ये जेरबंद. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. तर 7 आरोपी कजाड. चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील तळेगाव टोलनाक्यावरती इनोव्हा चालकाची दादागिरी. टोल न भरणाऱ्या संबंधित चालकावर कारवाई करत रुपेश फुलावले यांचीही मागणी. भिवंडीमधल्या केवणी गावामध्ये पहाटेच्या सुमारास गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. भारवी भोईर यांच्या घराबाहेर 15 ते 20 गुंडांनी गोंधळ घातला अशी घटना. आरोपी सुजित तात्यावरती कारवाई करावी अशी देखील मागणी. यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवरती कारवाई. एक विद्यार्थी 1 वर्षाकरता महाविद्यालयातून रस्तिकेट, तर इतर काही विद्यार्थ्यांवरती दंडात्मक. कोल्हापूर या ठिकाणी अनाथ मुलांसोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक करण्यात आली. तरुणांकडून पैसे उकळल्याचा प्रकार. तर महाडच्या एका तरुणाकडून महिलेनं 13,500 रुपये घेतले. कथित अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेकडून फसवणूक करण्यात. यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिसांची कारवाई. पोलिसांना कारमध्ये अघोरी पूजेचं साहित्य आढळलं. साहित्याच्या आधारे पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली. सोलापूर पालिकेच्या रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता आढळल्या. अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहितीही दिली. भंडारा शहरातील खात रोड या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरती 2 महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू. कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांना, वाहन चालकांना मोठा मनस्ताप. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही. भंडाऱ्याच्या रनेरा गावामध्ये गडफोडी. अज्ञात चोरट्यांनी 8 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जिल्हाभरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरती आता प्रश्न उपस्थित. वाशिम अनसिंग मार्गावरील दगड उमरा फाटानजीक वेअर हाऊसजवळ 2 दुचाकी समोरासमोर धडकल्या. अपघातामध्ये 4 जण गंभीररित्या जखमी. जखमींमध्ये 1 महिला आणि 3 पुरुषांचाही समावेश. वाशिम जिल्ह्यामध्ये रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीला उधाण. नियम धाब्यावरती बसवत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा. प्रशासनानं कारवाई करावी अशी देखील मागणी. वाशिम शहरात सेतू केंद्रांवरती प्रशासनाची कारवाई. 6 सेतू केंद्रांची मान्यता रद्द. शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती. पुण्यात ड्रायव्हरने मालकाच्या घरी डल्ला मारला. मालकाच्या आईचे 15 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. राजेश कांबळे असं या चोर असलेल्या ड्रायव्हरचं नाव. विमानतळ पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक करण्यात आली. सांगलीच्या वैभवात भर घालणारा काळा
खणीचा द इव्हिनिंग रिट्रीट बंद अवस्थेत. विरंगुळा मिळवून सुशोभित करण्यात आलेला काळीखण प्रकल्प बंद. यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आलेला. पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद. राष्ट्रवादी आणि भाजपकडून 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन करण्यात आलं. मुलांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल. पर्यटकांची संख्या वाढली, त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढली. समुद्र पर्यटनाचा आस्वाद घेण्यास नागरिक सिंधुदुर्गात दाखल. साताऱ्यात शिवचरित्र प्रसार अश्व मोहिमेला सुरुवात झाली. 25 गड किल्ल्यांवरती घोडेस्वारीचा संकल्प. कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते मोहिमेचं स्वागत. नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश जयस्वाल तर सचिवपदी अनिल गल्हाने. तर निवडणुकीच्या निकालानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून गुलाल उधळत विजयोत्सव साजरा. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका अद्ययावत होणार. तर सीएसआर फंडातून निधी देण्याचं खासदार अजित गोपछडे यांचं आश्वासन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन त्यांनी घेतलं. मुलीच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री बावनकुळे सहकुटुंब शिर्डीमध्ये पोहोचले. परिसरातील प्रश्न मार्गी लावण्याचं बावनकुळेंनी आश्वासनही दिलं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.